शिवसेनेकडे 30 वर्ष, फरक स्पष्ट दिसतोय. बरं 30 वर्षामध्ये शिवसेनेने काय केलं आणि 3 वर्षामध्ये प्रकाश वीरने काय केलं, या विषयावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ घेणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये गावातील सर्व पत्रकार एकत्र येऊन ह्याच विषयावरती चर्चा करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही राजकीय पक्षातील व्यक्तीला आमंत्रण न करता आपण ही व्हिडिओ पत्रकारांची व्हिडिओ घेऊया, त्यांच्या ते आपसात चर्चा करतील. खरं तर प्रकाश वीर यांनी 3 वर्षात काय केलं, जर हा सवाल शिवसेना किंवा इतर लोक करत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो, प्रकाश वीरनी जी गेले कित्येक वर्ष वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 6 जिथे तानाजी नगर आणि कोळीपाडा यांची जी महत्वाची सागर साहेब ऐका 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 5 मिनिट ऐका. सगळ्यात मोठा मुद्दा तुम्ही जो लेखाचोखा आणलेला आहे आणि सगळ्यात मोठा आज इगतपुरी तालुक्यातून असतील का शहापूर तालुक्यातून असतील, स्मशानभूमीचा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि ओपन जिमचा जो मुद्दा होता 30 वर्षामध्ये शिवसेनेला जे करता नाही आलं ते प्रकाशवीर साहेबांनी आता हे केलेले आहे. आणि जे तुम्ही आरोप करतात ते बिनबुडाचे खरोखर आहेत आणि हे तुम्ही त्यांचे किती योग्य आहे तुम्ही सांगू शकता. अगदीच मला याच मुद्द्यावरती बोलायचं होतं. प्रकाश वीर यांच्याकडे 3 वर्ष, शिवसेनेकडे 30 वर्ष. 3 वर्षामध्ये प्रकाश वीरनी पहिले जे सगळ्यात महत्वाची मागणी होती, गावाला स्मशानभूमी नाहीये, ती प्रकाश वीर यांनी पूर्णपणे कंप्लीट केली. बरोबर. त्यानंतरून इथे जे लहान मुलं असू दे, प्रौढ असू दे किंवा पर्यटनासाठी आलेले जे नागरिक असू दे, पाहुणे असू दे, कसाऱ्यासाठी एक प्रत्येकाचं स्वप्न होतं की मला गावामध्ये एक छोटंसं गार्डन असावं जिथे आम्ही आमच्या पाहुण्यांना किंवा आम्ही आमच्या घरातल्या लोकांना तिथे फिरायला जाऊ, खेळायला जाऊ. तर ते सुद्धा प्रकाश वीर यांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे महत्वाची जी मी ह्या गोष्टीला फार महत्वाचं जरी आपण बोलू शकत नाही, पण गावातल्या लोकांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न प्रकाश वीर यांनी पाहिलं. कारण ती जी गार्डनची जी हे होती किंवा ती ओपन जिम होती त्याची मागणी सुरुवातीला शहरनामाच्या वतीने झाली होती. शहरनामाने त्या संदर्भात पाठपुरावा केला, प्रकाश वीर यांना ऑफिशियली पत्रव्यवहार केले आणि प्रकाश वीर यांनी पहिल्याच पत्रव्यवहारात शहरनामा या न्यूज चॅनलला सांगण्यात आलं की आम्ही हा जो ओपन जिम गार्डनचा विषय आहे तो पूर्ण करू आणि त्यांनी ते पूर्ण केलं. त्यामुळे मी यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक करतो. विषय फक्त गार्डन आणि याचा नाहीये की गार्डन आणि स्मशानभूमी, याच्या पलीकडे सुद्धा प्रकाश वीर यांनी कामे केलेले आहेत. याच्या पलीकडे सागर साहेब 1 मिनिट थांबूया. शिवजयंती ही जी साजरी झाली आताची, गाव मिळून ती शिवजयंती साजरी झाली आणि त्या गाव मिळून झाले. याच्या आधीवर 25-30 वर्षामध्ये शिवसेनेने कधी रांगोळ्या काढल्या, लाईटचे दिवे लावले का? आणि जे प्रकाश वीरने काम केले म्हणून त्यांचं काम दिसतंय. बरोबर. सागर साहेब तुम्ही पण पत्रकार आहेत, मी पण पत्रकार आहे. शिवसेना, आरपीआय, रिपब्लिकन पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजूला ठेवून आपण पत्रकार आहात. तर तुम्ही कितपत योग्य तुम्हाला ते निदर्शनात आलेलं आहे का? अगदी टोकाच्या भूमीपर्यंत आज बघा, ज्या तुम्ही कोविडचा प्रॉब्लेम होता त्यापासून जी सुविधा, आता ओपन जिमचा जो धाडोपा या ठिकाणी स्मशानभूमी आहे, आज खरोखर तालुक्यातून असतील किंवा नाशिकहून लोक, जे आपले नातेवाईक लोक जे आपल्याकडे ज्या अंतिम करायला येतात ते आपल्याला लोक अक्षरशः नावं ठेवत होते कारण तुमच्याकडे स्मशानभूमीची सुविधा नाही, आणि ती सुविधा प्रकाशवीर यांच्या सरपंचाच्या कार्यकर्ते म्हणून झालेली आहे. अगदीच खरं तर हा सगळा जर आपण प्रकार पाहिला तर या प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात येते की जी चर्चेला सुरुवात झाली होती की प्रकाशवीर यांच्यावरती शिवसेनेने आरोप केले. खरं तर हे आरोप आता पत्रकारांना देखील बिनबुडाचे आरोप वाटायला लागले. त्यामागचं कारण हे का शिवसेनेने अद्याप, मी मुद्दा अधोरेखित करतो, शिवसेनेने अद्याप कुठलेही पुरावे हे ना पत्रकारांना दिले ना गावापुढे मांडले. कारण ही जी प्रोसेस आहे, जर समोरचा व्यक्ती भ्रष्टाचार करतोय तर त्याच्या विरुद्धचे एव्हिडन्स हे पत्रकारांपर्यंत पोहोचायला हवे होते. अगदी बरोबर. पत्रकारांपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी होती, पण परंतु पत्रकारांपर्यंत काहीच आलेलं नाही. त्यामुळे पत्रकारांना जे दिसतं ते पत्रकार म्हणतात, आणि जर खरंच शिवसेनेकडे त्याबद्दल एव्हिडन्स असतील तर ते शिवसेनेने सादर करावे. आणि जो ह्या गोष्टीचा समजा जर प्रकाशवीर खरोखर यांनी भ्रष्टाचार केला असेल, शिवसेनेने म्हटलंय 52 लाखाचा भ्रष्टाचार, आता जर प्रकाशवीर यांनी खरोखर 52 लाखाचा भ्रष्टाचार केला असेल तर तो उघडकीस येईल आणि ते कारवाईला पात्र ठरतील. हे सगळं पाहणं फार महत्वाचं ठरेल.
कारण ह्या सगळ्या गोष्टींकडे संपूर्ण कसारा गावाचं लक्ष आहे, कसारा गावातील नागरिकांचं लक्ष आहे. आणि त्या व्यतिरिक्त कसारा हा महत्वाचा केंद्रबिंदू असल्यामुळे शहापूर तालुका आणि आजूबाजूचा जो संपूर्ण ठाणे जिल्हा यांचं ह्या सगळ्या प्रकारांकडे खूप महत्वाचं लक्ष आहे. आणि धन्यवाद सागरजी धन्यवाद. एक मिनिट, सगळ्यात मोठा जो मुद्दा राहिलेला आहे का 52 लाखाचा जो घोटाळा केला, आज पण मी बघतो आपले कसारा गावाचे मी तर म्हणेल कार्यसम्राट सरपंच प्रकाशजी वीर हे बाईकवर येतात, त्यांच्यावर 52 लाखाचा जो आरोप केला जातोय, 30 वर्षामध्ये जे शिवसेनेने केले ग्रामपंचायतचा एवढा मोठा निधी त्यांनी आणलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय सागरजी? एकंदरीत हे सगळं पाहता म्हणजे एक निपक्ष पत्रकारिता ज्या वेळेस आपण करत असतो, प्रकाश वीर यांची जी लाईफस्टाईल आहे ते पाहता मला देखील वाटत नाही की प्रकाश वीर यांनी 52 लाखाचा घोटाळा केला असेल. आणि 52 लाखाचा घोटाळा म्हणजे नक्की काय, 52 लाखाचे काम शिवसेनेला बोलायचे आहे की संपूर्ण 52 लाखाचा घोटाळा अगदी बरोबर. शिवसेनेने क्लिअर करायला हवं. कारण 52 लाख हे काम आणि त्यामध्ये कितीचा घोटाळा केला याची पडताळणी त्यांनी करायला पाहिजे डायरेक्ट. आणि महत्वाचं म्हणजे हेच आहे की जर तुमच्याकडे एव्हिडन्स आहे तर ते सादर करा आणि ते स्पष्ट करा. जे रिपाईचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी म्हटलं आहे की शिवसेनेचे बिनबुडाचे आरोप आहे, कदाचित ते जर बिनबुडाच्या नसतील तर शिवसेनेने सगळं सादर करावं ना. अगदी बरोबर. अचानक हे उपोषण मागं जात आहे, त्यांच्या तारखा बदल्या जातात, 3 महिने हे सगळं हा प्रकरण चालतोय, तर हे कुठेतरी पॉज यावं आणि एक म्हणजे काय बोलता पारदर्शकता असायला हवी. शिवसेनेने स्पष्टपणे भूमिका म्हणजे खरं तर जी पूर्वीची शिवसेना होती, जी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती, जी शिवसेना कुठलीही गोष्ट न घाबरता निडरपणे बाळासाहेबांची शिवसेना आपण पाहिलेली आहे, आपण न्यूज चॅनलवरती पाहिलेली आहे, तुम्ही स्वतः अनुभवलेली आहे.